चला आले सर्व मग करा सुरुवात. आज आपण काय पाहणार आहे? टक्केवारी. ठीक आहे. टक्केवारी म्हणजे काय? आपण पर्सेंटेज म्हणतो, त्याला काय म्हणतोय? पण त्यामध्ये आपण जे शालेय जीवनामध्ये आपल्याला पर्सेंटेज मिळाले, आपण कसे काढतो? मिळालेले गुण भागेला एकूण गुण गुणेला 100 पर्सेंटेज काढण्याची पद्धत असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रश्नावरून जाऊया आपण. बघा बघा पहिला प्रश्न काय म्हणते या ठिकाणी? पहिल्या वर्षी एका शहराची लोकसंख्या 8% वाढली व दुसऱ्या वर्षी 8% कमी झाली, तिसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढली वाढ झाली, तर सुरुवातीला किती आले ते? 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या तिसऱ्या वर्षी किती होईल? प्रश्न बघा. एसआयला विचारलं, मेनला विचारलेला तो प्रश्न आहे. हे लक्षात म्हणजे काय करता येईल आपल्याला पहा. आपण या पद्धतीचे बरेचसे प्रश्न सोडवले आहेत. ठीक आहे. एका शहराची लोकसंख्या सुरुवातीला किती आहे? 10% वाढ झाली, तर सुरुवातीला 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या तिसऱ्या वर्षी किती होईल? म्हणजे किती घेऊ पहिले? 1 लाख. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिले 8% वाढली म्हणजे काय करू? 108 भागेला 100. नंतर 108 परत 8% कमी झाली म्हणजे काय घेऊ? 92. आणि नंतर पुन्हा 10% वाढ झाली म्हणजे काय? 110. ही आपल्या गणिताची मांडणी झाली. आलं लक्षात? जे टक्के म्हणतो ना, छेदामध्ये काय आले पाहिजे तुमचे? 100. जर वाढवायची आहे तर 100 वरच वाढवा आणि कमी करायची आहे तर 100 मधूनच कमी करा. इथे 8% वाढली +8 झाला, इथे 8% कमी झाली -8 झाला 100 मधून, इथे 10% वाढली 100 मध्ये 10 वाढ झाली. हे एवढं सोडवलं की उत्तर मिळते आपल्याला. लगेच बघा. 1 2 3 4 5 आणि हा 1 6. हे बघा 1 2 3 4 5 6. काय काय राहिलं? या ठिकाणी राहिला आपलं 108, इथे राहिला आपलं 92 आणि इथे राहिला आपलं 11. कळत आहे का? एवढ्यांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. आता मला एक सांगा, या दोघांचा पहिले गुणाकार करून घेतो. या हे बघा 108 मी इथे लिहिलं गुणेला 11 गुणे 2 बाकी 11 9 99. 99 आणि 2 101. ओके. कळत आहे का रे? या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. बघा किती? 10 12 आणि 100 किती रे? 8. थोडं लक्ष द्या. 8 गुणे 16. पहा बरं कोणता पर्याय दिसत आहे इथे? सोडून घ्यायचं तरी पूर्ण नाही. चला लक्ष द्या. 8 गुणे 16 राहिला किती रे? 1. 8 1 8. 8 आणि 1 8 0 0. 8 1 हा 0 जर घेतला तर या शून्यानं गुणाकार केला तर 0च येईल. अडचण नाही. मग इथे आता 2 0 घेतो. 2 0 घेतल्यानंतर 1 ने जर गुणलं तर 10 12. इथं जसेच्या तसं येईल. काय येईल? 1012 म्हणू आपण त्याला. ठीक आहे ना? ठीक आहे. हा सांगा. हा किती? 6. हा किती रे? 9. आणि हा 2. हा 9. हा 1 0 आणि हा 1 येईल लक्षात? 10 92 96 असं उत्तर आहे का बघा. येईल लक्षात? चला लिहून टाका. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. येईल का लक्षात? चला व्यवस्थित लिहून घ्या. लिहिताना थोडं स्पीड वापरा, कारण एका दिवशी आपल्याला 20 प्रश्न घ्यायचे आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. जायचं पुढे. चला काय म्हणतो? एका माणसाचे उत्पन्न 50% कमी झाले, नंतर कमी झालेले उत्पन्न 50% वाढले, तर त्याचा शेकडा तोटा किती? आता शेकड्याच्या बाबतीत बोलले ते. याचा अर्थ त्यांनी एखादा आकडा दिला नाही का आपल्याला की याच्यावर एवढं वाढले एवढे कमी झाले. मग आपण काय करायचं? डायरेक्ट एका माणसाचे उत्पन्न 100 होतं असं गृहीत घेऊया आपण, नाही का? आता काय? 50% कमी झाले. 50% कमी झाले म्हणजे काय?
किती इथे 50 आले, 100 मधून 50 गेले 50 आले, आणि नंतर ते उत्पन्न 50% ने म्हणजे काय, ठीक आहे. कळलं का, येईल का लक्षात. चला हा 100 100, हा 0 0 0 0, 15 5 हे किती झाले 75. 75 उत्तर नाही यायचं, म्हणून आपण काय करायचं, आपण 100 घेतलं ना आपल्या मनाने, 100 वजा किती रे 75, म्हणजे उत्तर काय येईल का लक्षात. चला लिहून घ्या. जर टायपिस्ट 2019 ला विचारला तो क्वेश्चन आहे. ठीक आहे, लिहिलं रे, जायचं पुढे. काय म्हणते प्रश्न दिसायलाच मोठा असते, बाकी काही नसते त्यात. एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, उत्तीर्ण म्हणजे पास म्हणू आपण, व 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, अनुत्तीर्ण म्हणजे नापास. तर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, म्हणजे एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, असा तो क्वेश्चन आहे. आता मला एक सांगा, पास नापास काय करता येईल पहा. एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत काय झाले, 70% कशात पास झाले, इंग्रजीमध्ये पास झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर 65% विद्यार्थी गणितात पास, हे बघा 65% विद्यार्थी गणितात पास, येत आहे का लक्षात. पण याच्यात एक लक्षात येईल तुमच्या की इंग्रजीत पास होणारा गणितात पण पास असू शकतो, आणि गणितात पास असणारा इंग्रजीत मर झालेले असेल ना काही. याचा अर्थ यांची पहिले टोटल करतो, हे किती झाले 135 पास झाले. पण याच्यामध्ये या विषयातले या विषयात आणि या विषयातले या विषयात पण असू शकतात ना. मग दोन्ही विषयात असणारे किती, तर पाहिजे म्हटलं दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले किती 25%. मग दोन्ही विषयात 25% अनुत्तीर्ण होत असेल तर 75% काय झाले उत्तीर्ण होईल ना. येत्या का लक्षात तुमच्या. मग 75% उत्तीर्ण आहे तर याच्यातनं मी वजा करतो 75%, कारण ते दोन्ही विषयात पास असलेले आहेत. येत्या का लक्षात. गणितात आणि इंग्रजीमध्ये दोन्ही विषयात असणारे ते आपल्याला कमी करून घ्यायचे आहे. म्हणजे काय करता येईल, 5 मधून 5 गेले 0, 13 मधून 7 गेले 60% पास झालेले विद्यार्थी आपल्याकडे. किती टक्के 60% जर पास होत असेल तर नापास किती होईल, येत्या लक्षात. मग यांनी प्रश्न काय केला ते महत्वाचं. अनुत्तीर्ण झाले तर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील. मग उत्तीर्ण झालेले किती आहे ना 60. म्हणून आपण असं करू की 60% बरोबर किती हजार, तर एकूण विद्यार्थी म्हणजे काय 100% बरोबर तिरपा गुणाकार. काहीच नाही याच्यामध्ये. एकदा बघा, एकदा हे प्लस करायचं आणि एकदा काय करायचं तुम्हाला, आणि सिरीज पूर्ण पास 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 ची आणली मी. याच्यात नापास टाकलाच नाहीये. येत्या लक्षात तुमच्या. चला काय होईल मग बघा. तिरपा गुणाकार करून घेतो या ठिकाणी. काय करू सांगा, 100 गुणिला किती हजार, छेदामध्ये किती रे 0 0, 6 1 6, 6 5 हे किती झाला 5. आता इथे येत आहे 5 0 1 2 3 1 2 3, म्हणजे किती उत्तर यायला पाहिजे तुमचं 5000. पर्याय क्रमांक किती आहे येईल लक्षात. चला लिहून घ्या. जायचं पुढे. ठीक आहे. दिलंय सर्वांनी. प्रश्न काय म्हणतो, वर्गातील 40% विद्यार्थ्यांनी
गणितासाठी आणि 70% भूगोलसाठी नावे नोंदवली आहे. जर 15% विद्यार्थ्यांनी गणित व भूगोल या दोन्हीसाठी नावे नोंदवली असतील तर दोन्ही विषयांपैकी एकाही साठी नाव न नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? आताच्या सारखाच प्रश्न आहे, वेगळा काही नाही याच्यामध्ये. मला एक सांगा, 40% विद्यार्थी कोणासाठी? बघा, 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी आपलं नाव नोंदवलं आहे. किती टक्के? 40% गणित. ओके, ठीक आहे. आणि 70% भूगोलसाठी. हे लक्षात. यांची काय करायची? बेरीज. किती होती रे बेरीज? 110. आता मला एक सांगा, याच्यातले दोन्ही विषयामध्ये किती आहे? मग ते वजा करावं लागेल ना. मग वजा किती? वजा 15 केले आहेत आपण. मग मला एक सांगा, याच्यात किती राहिले? 95. हे काय? दोन्ही विषयासाठी आले ना ते 95. त्या लक्षात. म्हणजेच काय, दोन्हीसाठी नावे नोंदवली असतील तर दोन्ही विषयांपैकी एकासाठीही नाव न नोंदविलेल्या, म्हणजे यांनी काय म्हटलं, एकासाठी नाव न नोंदवलेले किती? याचा अर्थ काय? म्हणून आपण काय करू, 100 वजा 95 बरोबर काय? 5. फक्त 5 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती टक्के? पर्याय क्रमांक 1. एसओ मेन्सचा प्रश्न आहे 2019 चा. ठीक आहे रे, जायचं पुढे. दिलंय सर्वांनी? त्यामध्ये प्रश्न पहा. एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता, परंतु तो किलो ऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देतो. म्हणजे जेवढ्याची खरेदी केली तेवढ्याच रुपयात मी विकत आहे, मला नफा नको असं ते म्हणत आहे. पण काय म्हणतोय ते की 1 किलो ऐवजी तो किती ग्रॅम देतोय आपल्याला? 950 ग्रॅम. म्हणजे प्रत्येक वेळी तो 50 ग्रॅम काय करतोय? कमी देतोय आपल्याला. तर माल देत होता, तर त्याच्या उत्पन्नाची टक्केवारी किती? याच्यासाठी एक सूत्र देतोय तुम्हाला, पहा. मूळ वजन काय रे? मूळ वजन वजा चुकीचे वजन भागाकार काय? चुकीचे वजन. ओके. आणि यांनी जर पर्सेंटेज म्हटलं आपल्याला, बघा इथे टक्केवारी किती म्हटलं, तर अशा वेळेस काय करायचं? गुणाकारामध्ये इथे 100. ओके. अच्छा, मूळ वजन किती? किलो ऐवजी मूळ वजन किलो आहे. किलो म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. वजा चुकीचे वजन किती आहे? बघा, चुकीचे वजन 950 ग्रॅम. परत छेदामध्ये किती रे? 950 ग्रॅम गुणिला काय? ठीक आहे. असा हे किती? फक्त 50 राहते. 950 गुणिला काय? हा कितीवर 50 ग्रॅम कमवत होता माहिती आहे का? 1 किलोवर नाही. 1 किलोचं मापच नाही त्याच्याकडे, वजनच नाही. 1 किलो सांगतो पण त्याच्याकडे वजन किती आहे? 950 टाकते तेव्हा त्याला 50 प्रॉफिट होते. 1 किलोवर 50 नाही, 950 वर 50 आहे. हे लक्षात. चला काय होईल मग? 0 कटला. 5 1 5, 5 1 5 4 राहिले, 5 9 ते 19 राहिला. म्हणजे या 100ला कितीने भागायचं आहे तुम्हाला? सांगा. 19 5 95. 5 वाला पर्याय पहिला आहे आणि तिसरा आकडा. पण एक लक्षात घ्या, याला पूर्ण भाग गेला. आपल्याला पूर्ण भाग न जाणारा पाहिजे. म्हणजे 5 पॉईंट किती असायला पाहिजे? 26. 19 5 95 म्हणजे इथे उत्तर काय तुमचं? 5.26. पर्याय क्रमांक किती आहे? 1. ओके. फॉरेस्ट्री 2016चा क्वेश्चन होता. व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या ते. येऊन बस, जायचं पुढे.
ठीक आहे, लिहिलं सर्वांनी? बघा 1660% हे क्षच्या 80% इतके आहे, तर क्षची किंमत किती? आपल्याला कशी रेट काढायची तर गट क पूर्व 2018 चा हा क्वेश्चन आहे. क्षची रेट काढायची, मांडणी कशी होईल बघा. 1600 चे म्हणजे काय गुणाकार, 1600 चे किती टक्के? 60%. हे म्हणजे काय रे? हे क्षचे, कशाचे? क्षचे म्हणजे काय? परत गुणाकार. क्ष म्हणजे काय? क्षचे 80%. ही झाली आपल्या गणिताची काय मांडणी. तर क्षची किंमत काय? मग मला एक सांगा, बरोबर इथं क्ष मी जशाच्या तसा ठेवतो, जे आपल्याला काढायचं आहे हे लिहून घेऊ आपण. काय 1600 गुण्याला किती आहे हे 60, आणि याच्या छेदामध्येच किती आहे 100. अशी मांडणी केली मी याची. हा छेदामध्ये इकडे गेल्यावर काय जाईल 100 अंशामध्ये जाईल, आणि अंशामधला 80 येईल का लक्षात? बघा आता हा 0 0 कटला, हे 100च आहे ना. चला हे 8 1 8, 8 2 16, 0 0 0 आणि 0 कटला. ओके, आता खाली काही राहिला का रे? तुमच्या पद्धतीने तुम्ही काढू शकता, अडचण नाही. इथे किती राहिले सांगा? साइन 2 12 आणि 0 सांगा 1 2 1 2, बरोबर काय क्ष. येईल लक्षात? उत्तर काय लिहून तुमच्या प्रश्नाचं 1200. जे पर्याय क्रमांक किती मध्ये दाखवला आहे 2. येईल लक्षात? लिहू. जायचं पुढे, ठीक आहे रे. एक फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धेपैकी 10 स्पर्धा जिंकल्या. जर त्यांचा जिंकण्याचा शेकडा दर 40 होता, तर ते एकूण किती स्पर्धा खेळले? एकूण स्पर्धा किती खेळले हे काढायचं आहे, थोडं लक्ष द्या. मला सांगा, खेळलेल्या स्पर्धेपैकी किती स्पर्धा जिंकल्या त्यांनी? 10 स्पर्धा जिंकल्या. त्यांचा जिंकण्याची टक्केवारी किती होती? बस झालं. 10 स्पर्धा म्हणजे 40%, तर 100% म्हणजे किती स्पर्धा? एकूण स्पर्धा मिळून जाते. कळलं? टक्केवारीच्याच खाली हे स्पर्धा आहे, लक्षात घ्या. हे स्पर्धा आहे, हे काय आपली स्पर्धा खेळण्याची टक्केवारी आहे. मग टक्केवारीच्याच खाली 100 लिहिले आहेत मी. आता तिरप गुणाकार सांगा काय होईल? 100 गुणेला किती? 10 गुणेला 100 छेदामध्ये किती रे 40. ओके, बघा 0 0 तर कटला. 4 ने 100 ला जर भागलं तर उत्तर किती येते? म्हणजे किती एकूण स्पर्धा खेळल्या गेल्या? 25. लिहून घ्या. असिस्टंट पूर्व 2011 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. जायचंय पुढे. ठीक आहे रे. एका टक्क्याचे निम्मे किती? बघा असे प्रश्न आहेत. छोटासा प्रश्न आहे, तुम्हाला असिस्टंट पूर्व 2012 ला विचारलेला आहे.
येते का लक्षात? 1% निम्मी किती? 1% म्हणजे काय? 1% म्हणजे असा लिहायचा, चा म्हणजे गुणेला, निम्मे म्हणजे 1/2. बस झाला. निम्मे म्हणजे अर्धा ना, 1/2 ना. मग 1 गुणेला 1 म्हणजे 1च, आणि 100 गुणेला 2 म्हणजे किती? याला जर सोडवलं तर 0.00 असं उत्तर मिळते तुम्हाला. 1 ला 200 ने भागाकार करा, किती येईल उत्तर? 0.005. पर्याय क्रमांक किती? 2. सरळ सेवेच्या बॅच मध्ये जशा तसा प्रश्न घेतला होता, आठवत असेल तुम्हाला, टक्केवारीमध्ये. ठीक आहे, चला व्यवस्थित लिहून घ्या. जायचं पुढे. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झाले व 455 विद्यार्थी नापास झाले, तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते? गट क पूर्व परीक्षा 2021 चा क्वेश्चन. सोपा आहे प्रश्न, बघा लक्ष द्या. एका परीक्षेत किती टक्के? 35% विद्यार्थी पास झाले. पास किती झाले रे? मग मला एक सांगा, नापास किती होईल? 65 होईल. क्लिअर? साहजिक आहे, 35 जर पास झाले असेल तर नापास. मग त्यांनी जो 455 आकडा दिला, हा कशासाठी दिला? बघा, 455 विद्यार्थी कशासाठी दिला? म्हणून आपण काय करू शकतो? 65 बरोबर 400 किती? 55. शेवटी काय म्हटलं तर किती विद्यार्थी बसले होते एकूण? 100% बरोबर क्वेश्चन मार्क. कळलं? करा तिरपा गुणा करायचा. सांगा, 100 गुणेला 455 भागाला किती रे? 5 ने भाग देता पहिले की वेगळं काय? 13 ने वगैरे देऊ. 13 ने 13 पंच, हा 13 त्रिक 39 किती राहिले? 6. 13 पंच कटला, 5 1 5 7, हा 7 मी इथे लिहिला, 0 0 म्हणजे किती? 0. किती उत्तर यायला पाहिजे? पर्याय क्रमांक किती आहे? 2. लिहून हे लक्षात. गट क पूर्व परीक्षा 2021 चा क्वेश्चन. झालेले प्रश्न रोजच्या रोज वाचत आहे ना? ते ठेवून द्यायचे घरी. नाही समजलं तर काय करायचं? ठीक आहे ना? हा नाही, पण हे व्हिडिओ नाही आहे त्याच्यात, युट्यूबवर आहे फक्त हे व्हिडिओ. ठीक आहे, जायचं पुढे. ठीक, एका 1600 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्यांची किंमत किती? 5% काय होत आहे? कमी होत आहे. किती होईल? 2 वेळा होईल. म्हणजे काय करता येईल तुम्हाला? बघा या पद्धतीने, 1600 ची ती यंत्र आहे, वस्तू आहेत समजा, दरवर्षी 5% कमी. पहिल्या वर्षी 5% कमी म्हणजे किती झाली? 95. आणि दुसऱ्या वर्षी 5% कमी म्हणजे किती झाली? बस झालं. एवढं सोडवलं की तुम्हाला उत्तर मिळते. काय होईल सांगा? 0 0 0 0 कटला. काय कशाला भाग देऊ? बघा, 4 ने भाग देतो. लक्ष द्या, थोडं लक्ष द्या. 4 5 ने भाग जाणार नाही. 4 ने जर इथे दिला तर 25 राहते. 4 चोक 16. त्याला 4 ने भाग द्या 100 ला, किती राहते? 25 चोक 100 ना. आता 5 5 5 1 5 4 बाकी 5 9 कटला पूर्ण. 5 1
5 1 5 4 राहिला, 5 9 कटला पूर्ण. इथे हा 4 लिहिला मी गुणिला 19 गुणिला 19 सांगा रे. 319 चा वर्ग 361 यांचा गुणाकार करून घ्यायचा आता. बघा 4 1 4 सक 24 2 बाकी 4 त्रिक 12 13 14 नाही असा आहे का? शून्य जास्त झाले का? हा मला एक सांगा, याच्यात काही एखादा शून्य वाढला तर तिथे वाढू शकतो, येत्या लक्षात. म्हणून एखादा शून्य इथे मला वाटते वाढलेला असेल. ठीक आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक काय घेऊ? क्लिअर? कळत आहे का? कळलं का रे प्रश्न? काय करून घ्यायचं इथे? इथे एक शून्य असा वाढवायचा, म्हणजे इथे एक शून्य वाढेल, इथे एक शून्य वाढेल आणि इथे एक शून्य. कळलं का? कुठे विचारला क्वेश्चन? टॅप रेसिस्टन्स मेन्सला विचारलेला क्वेश्चन 2021. जायचं पुढे.